एक महत्त्वाची बातमी, भाजप सेना आमदार संघाच्या स्मृती भवनात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। स्मृती भवनात भाजप आणि शिवसेनेचा आमदार मंत्र्यांचं हे बौद्धिक होतंय। संघाच्या बौद्धिकाला राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री मात्र येणार नसल्याची माहिती आहे। आगामी महापालिका निवडणुकीमुळे संघाच्या बौद्धिकाला अधिकच महत्त्व प्राप्त झालंय। फडणवीस आणि शिंदे संघाच्या बौद्धिकाला येणार असल्याची ही माहिती समोर येते। तर ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। भाजप सेना आमदार आता स्मृती भवनात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। सध्याची ही थेट दृश्य आहेत नागपुरातली। मात्र या बौद्धिकाला राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार जाणार नसल्याची माहिती आहे। मागच्या वेळी सुद्धा या बौद्धिकाला राष्ट्रवादीचे आमदार मंत्री गेले नव्हते। वर्षातून एकदा इथे यायला मिळणं हे मोठं भाग्याचं असतं, म्हणून वर्षानुवर्ष हा प्रघात झाला। यावर्षी या सगळ्यांना एक जे बौद्धिक दिलं जातं, संघ म्हणजे काय, संघाची विविध क्षेत्र म्हणजे काय, संघाची विविध क्षेत्र समन्वय कसा असला पाहिजे, तो द्यायला कोणी उपलब्ध नाही। याचं कारण शताब्दी निमित्ताने आज शनिवार रविवार खूपच मोठ्या प्रमाणात संघाचे कार्यक्रम आहेत। पण तरीही शेवटी समाधीचं दर्शन हे महत्त्वाचं, म्हणून सगळ्यांनी यावं, दर्शन घ्यावं, अल्पोपहार करावा। आणि आज अधिवेशन लवकर सुरू होणार आहे 9 वाजता, त्यामुळे सगळेजण तिकडे जातील। नागपूरमध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। रेशीमबागेमधल्या स्मृती मंदिरामध्ये महायुतीचे आमदार मंत्री यांची उपस्थिती, संघाकडून बौद्धिक जे आहे ते दिलं जाणार आहे। मात्र यावेळेला सुद्धा अजित पवारांचे मंत्री, आमदार आणि स्वतः अजित पवार यांची अनुपस्थिती। भाजपचे नेते, आमदार, शिवसेनेचे नेते, आमदार या बौद्धिकाला उपस्थित आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये संघाकडून महायुतीमधल्या आमदारांना आमंत्रित केलं जातं, बौद्धिक जे आहे ते दिलं जातं। डॉक्टर हेडगेवार यांचं स्मृती मंदिर या ठिकाणी, आणि त्यांना अभिवादन करतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। भाजप सेना आमदार संघाच्या स्मृती भवनामध्ये पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार हे नागपूर मुक्कामी आहे, आणि हाच मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीच्या सर्व मंत्री आणि आमदारांना रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरामध्ये येण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं। संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि आगामी महानगरपालिका निवडणुका, यामुळे याचं एक वेगळंच महत्त्व आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांचे आमदार हे अनुपस्थित। महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आमदारांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं, संघाच्या बौद्धिकाला उपस्थित राहण्यासंदर्भात निमंत्रण देण्यात आलेलं होतं। मात्र अजित पवार याही वेळेला अनुपस्थित आहेत। 2 वर्षांपूर्वी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी झाली, त्यावेळेला जे अधिवेशन झालेलं होतं त्यावेळेला सुद्धा अनुपस्थिती होती। मागच्या वर्षी अजित पवारांचे आमदार राजू कारेमोरे यांची उपस्थिती होती, मात्र ते एकमेव असे आमदार होते जे या बौद्धिकाला उपस्थित होते। त्यावेळेला सुद्धा अजित पवारांची अनुपस्थिती, आणि आजही अजित पवार त्यांचे आमदार या संघाच्या बौद्धिकाला अनुपस्थित आहेत। सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक कोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं गेलं, आणि महर्षी व्यास सभागृहामध्ये या सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केलं जाईल। काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, ज्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले होते। ही लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। संघ विचार आणि संघाच्या अपेक्षा या संदर्भात मार्गदर्शन जे आहे ते केलं जातं, संघाकडून बौद्धिक जे आहे ते दिलं जातं।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती पाहायला मिळते। संघाचा परिचय आणि सामाजिक कार्याची माहिती जी आहे ती या बौद्धिकामध्ये दिली जाते। भाजप आणि सेनेचे आमदार आता स्मृती भवन परिसरामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। भाजपच्या एखाद्या मंत्र्याने कुठली गैरवर्तणूक केली तर स्वयंसेवक बिघडला अशी टीका जी आहे ती सातत्याने होत असते आणि विविध घटनांमुळे मंत्र्यांवर ताशेरे देखील ओढले जातात। जनतेच्या सरकारकडून अपेक्षा या वाढलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये आमदार आणि मंत्र्यांचे नेमकं आचरण कसं असावं आणि जनहितासाठी कुठल्या बाबींमध्ये पुढाकार घ्यायला हवा याबाबत मार्गदर्शन जे आहे ते केलं जाऊ शकतं। तसंच संघाची विचारधारा आणि अपेक्षा याबाबत देखील बौद्धिक देण्यात येईल अशी माहिती मिळते। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप सेना आमदार स्मृती भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत, संघाच्या बौद्धिकासाठी उपस्थित आहेत आणि या बौद्धिकाला राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री येणार नसल्याची माहिती आहे। महायुती सरकारमध्ये अजित पवार हे सहभागी झाल्यानंतर आतापर्यंत ज्या वेळेला संघाकडून बौद्धिकासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्या वेळेला त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली आहे आणि याही वेळेला अजित पवार यांच्या पक्षाकडून कुणीही मंत्री आमदार या संघाच्या बौद्धिकासाठी उपस्थित नाहीत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गजानन, यावेळेला लक्ष लागून राहिलेलं होतं की अजित पवार यंदा तरी सहभागी होतील का या संघाच्या बौद्धिकाला, मात्र तसं झालेलं नाहीये। अजित पवारांचा एकही आमदार मंत्री संघाच्या बौद्धिकाला उपस्थित नाहीये। भाजप आणि सेनेचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृतिभवन परिसरामध्ये भाजप आणि शिवसेनेचे आमदार आलेले आहे, परंतु अजितदादा गटाचा एकही आमदार आलेला नाही। गेल्या वेळेस एक आमदार राजू कारामोरे या ठिकाणी आले होते, परंतु यावेळेस एकही आमदार मंत्री आलेला नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विचारानं महायुती झाली आणि भाजप हा संघाची राजकीय शाखा आहे असं म्हटलं जातं आणि हिंदुत्वाचा विचार जो आहे तो पुढे नेण्यासाठी संघाचा विचार जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच आजचं बौद्धिक अत्यंत महत्त्वाचं आहे। आगामी काळात महानगरपालिकाच्या निवडणुका आहे, संघाचं शताब्दी वर्ष आहे, त्यामुळे या वर्षीच्या बौद्धिकाला अनन्यसाधारण महत्त्व जे आहे ते या ठिकाणी आहे। भाजप आणि शिवसेनेचे आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, इतरही मंत्री विधानसभा अध्यक्ष आलेले आहेत, शिंदे गटाचेही आमदार आलेले आहेत। थोड्याच वेळात संघाचा परिचय आणि येत्या काळात भाजपच्या आमदारांनी शिवसेनेच्या आमदारांनी कुठल्या दिशेनं काम करावं, कुठली सामाजिक जाणीव ठेवून काम करावं याबाबत मार्गदर्शन संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे। असं म्हटलं जातं की भाजपचे बहुतांश आमदार जे आहे ते पूर्वाश्रमीचे संघाचे स्वयंसेवक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही संघाचे स्वयंसेवक आहे, त्यामुळे संघ विचार पुढे नेण्यासाठी सामाजिक कार्य करताना संघाचे विचार किती महत्त्वाचे या सगळ्या बाबीसाठी आजचा हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। दरवेळेस हिवाळी अधिवेशनादरम्यान या ठिकाणी एक दिवस बौद्धिकाचं आयोजन जे आहे ते केलं जातं। यावेळेसही अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे आयोजन केलं आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे सगळे नेते मंडळी जी आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि अधिवेशन जे आहे ते आलेले आहे। निलेश राणे सर आपल्या सोबत आहे। निलेश सर, काय सांगणार, किती महत्त्वाची भेट आहे, किती महत्त्वाची निलेश सर भेट? नाही, मी ह्यांना देत होतो आणि आपण संघ परिवार अनेक वर्षांपासून संघ परिवाराचे जे संस्कार आहेत ते आम्हाला जवळून अनुभवायला मिळालेत आणि देशाच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये संघाचं किती मोलाचं योगदान आहे हे काही काळापूर्वी लपवलं गेलं होतं। ते पुढच्या पिढ्यांना कळावं की खरोखरच संघाचं फार मोठं योगदान या देशाला मिळालेलं आहे आणि आम्हाला ते अनुभवायला मिळालं। मी अनेक वर्षांपासून परिवाराच्या अनेक लोकांशी मी संपर्कात असल्यामुळे ते जे संस्कार आहेत ते पिढ्यानपिढ्या तसेच राहावे असं मला वाटतं। महायुतीचा घटक पक्ष असूनही अजितदादा भाजपचे आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, सेनेचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे, कारण अजित पवार यांची अनुपस्थिती यंदाही पाहायला मिळते। ते काय म्हणालेले आहेत पाहूयात। अजित पवार हा गट हा स्वतंत्र पक्ष आहे,
तो भारतीय जनता पार्टीचा हिस्सा नाही आहे. त्यांचं विलिनीकरण आमच्यासोबत झालं नाही आहे. ही एक महायुती आहे आणि महायुतीमधल्या सर्व पक्षांनी आम्ही जो विचार धारण केला तोच केला पाहिजे असा दुराग्रह आम्हाला करता येत नाही. मग अन्यथा स्वतंत्र पक्ष का ठेवायचा? हा आग्रह जे साधारणतः या ठिकाणी संघ विचारावर विश्वास ठेवून या विचारावर आपली कृती करण्याचा प्रयत्न करतात, असा संकल्प घेतात, त्यांच्यासाठी आहे. ते आले नाहीत, ते आमचा पक्षाचा भाग नाही आहे.